कला अशी उची येते. अहो सन मराठीच्या सगळ्या सिरियल मध्ये काम केलेत आम्ही. कुठं दिसलं नाही ते? माती काम केली ना म्हणजे त्यांनी हाकलून दिलं. पण आता बघा आमची ऍक्टिंग बघून ते सगळ्या सिरियल मध्ये आम्हाला घेतील. बघायचंय तुम्हाला? बघावं लागणार आपल्याला. काय आपला बघावं लागणार. अरे बघाच तुम्ही आता. रेडी आहे ना? एकदम जबरदस्त. बिरी 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 शेवंता शेवंता घरात आहे का शेवंता? सरपंच या वक्ताला तुम्ही इथं काय करताय? शेवंता आता तर धनी बी नाही घरात. तुम्ही इथं शेजारच्या पाजारच्या बी गावी गेलाय. तुम्ही इथं घरात लाईट बी नाही. तुम्ही इथं घरात अंधार आहे. तुम्ही इथं एकलीच आहे. तुम्ही इथं. सरपंच या परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्ही माझ्यावर अति प्रसंग करणार नाही ना? करा ना. अति नाही करणार, जरासा करील. पण तुझा अभिनय पाहून हे अति करतील. बिरीचे साहेब आता बिरीचे हे तर काहीच नाही. बघायचं तुम्हाला. बिरीचे तुम आ गया. राज तुम आ गया. सेनोरिटा मैं विक्की मिक्की रिक्की टिक्की चिक्की. सेनोरिटा सेनोरिटा बोल दो दिल का राज खोल दो. सेनोरिटा मैं तुम्हें कुछ कहना चाहती हूँ. बोल दो. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. अरे आता तर गर्लफ्रेंड होती डायरेक्ट माँ झाली. नाही असंच ना. 3 तासाच्या पिक्चर मध्ये आम्ही लेकरं करू, त्यांचे मायबाप करू, त्यांच्या आजी आजोबा पंजोबा करू. सगळे आवड पाहिजे ना. ट्रॅजेडी इमोशनल सगळं सगळं पाहिजे. हे बघा आता बिरीचे लगेच लगेच अंजली 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 अवार्ड दे. अंजलि तुम मुझे भूल जाओ ये हो नहीं सकता. और मैं तुम्हें भूल जाऊं ये मैं होने नहीं दूंगा. अंजलि अंजलि मिट्टी मेरी माँ है. मिट्टी मेरी माँ. अंजलि माँ पहला. अंजलि अंजलि माँ डालूंगा चोट डालूंगा डालूंगा. अंजलि पहला ट्राई के कुत्ता. अरे तू सनी देओल आहेस की सुनील शेट्टी ते आधी ठराव. साहेब माफ करा. कसं वाटतं माझं हिच्यावर प्रेम झालं ना. आणि म्हणून मी ठरवलं की अरे लग्न करेल तर फक्त गौरीशीच. गौरीशीच म्हणजे गौरी देशपांडे मॅडम. गौरी देशपांडे मॅडमशी तुम्ही लग्न करणार आहात? नाही 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 तुमच्या गौरी मॅडम नाही. गौरी म्हणजे मी गौरी बुजगावणे. गौरी बुजगावणे. ए बुजगावण्यांनो दातडं नका इचकू. त्या गौरीचं पण स्थळ आलं होतं मला. हो अरे माझी आई माहित नाही तुम्हाला. तिनं तिथं स्थळ आणलं होतं मला. पण मी तेव्हा जाम बिझी होतो. सिरियल सिनेमा नाटक. 2 महिने तिचा फोटो येऊन पडलेला होता घरात. पण मी काय बघितलं नाही. तो तुमचं पण दाखवायचं ना मग तिला फोटो. नाही करणार होतो पण माझ्या मनात एकच गौरी आहे ना. गौरी बुजगावणे म्हणजे मी. हा कारण आमचं काहीतरी बघा ना काय झालं. काय करायचं? हो प्लीज साहेब प्लीज प्लीज आम्हाला हा अवॉर्ड मिळवून द्या. म्हणजे आमचं स्वप्न पूर्ण होईल. आणि एकदा का हा अवॉर्ड मिळाला ना की मग मी यांच्या इच्छा करतो काहीतरी जमवा. काय करायचं रे यांचं? मी बघतो सांडवे सरांशी बोलून बघतो. तू बोलणार? हो आतमधल्या सतरंजा ठेवल्यास? शपथ विसरलो. नॉनसेन्स. अरे सांस्कृतिक कला दर्पण अवॉर्ड मिळणं म्हणजे सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला? अरे केवढा मोठा अवॉर्ड आहे. आज ही जी सगळी माताबर मंडळी इथे जमलेली आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. रात्र दिवस हे केलेले आहेत तेव्हा तो अवॉर्ड त्यांना मिळतोय. अरे हा अवॉर्ड आहे प्रत्येक निर्मितीचा प्राण. ज्याच्यात आहे जान. जो ठरणार आहे देशाची आन बान शान. जो काढणाऱ्या सगळ्या भ्रष्टाचारांची घाण. ज्याला पाहून हरपणाऱ्या सगळ्यांचे भान. माझ्या बोलण्यावर सदैव ठेवा तुम्ही कान. साहेबान मेहरबान कदरदान. कारण या रंगभूमीने आमच्यासारख्या रंगकर्मींनी सदैव ठेवलाय तुम्हा मायबाप रसिकांचा मान. हा मान मिळवावा लागतो. त्यासाठी मेहनत करावी लागते. जागवा तुमच्या आतमधला कलाकार. हा तुमची ती कलाकृती जागृत करा तरच तुम्हाला मिळू शकेल सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार. एवढं सगळं सांग. हे आमच्या दोघांचंही स्वप्न आहे. आणि हे स्वप्न जर का पूर्ण नाही झालं ना तर माझी नानी जीव देतील. आवड घेतल्याशिवाय मरणार नाही मी. ना कळलं तुम्हाला? हो म्हणून मी येईल. हिचा होणारा धनी त्याने मध्ये नसताना इकडे पळून घेऊन आलो. पळून घेऊन आला? हो. पळून कशाला घेऊन यायचं? एखाद्या कोर्टात जायचं ना किंवा मंदिरात जाऊन लग्न करायचं. आता मंदिरातच आलोय की आम्ही. अगदी सोड्यानं आलोय.
पाया पडतो हा तुमच्या. कसं शोभून दिसतोय जोडा तोंडात मारायसारख्या बाकीच्या लोकांच्या. जाम जाम मस्का लावता. त्याचं काय आहे ना, आमचं एकमेकांना खूप प्रेम आहे. आम्हाला एकमेकांसोबत लग्न पण करायचं. पण माझ्याकडे सांस्कृतिक कलादर्पणचा अवॉर्डच नाहीये. बापरे, हा काय क्रायटेरिया आहे? सांस्कृतिक कला दर्पण अवॉर्ड नाही मिळाला, तुम्ही लग्न नाही करणार? नाही. इथंच तर खरी गोम आहे, इथंच तर खरी गोम आहे. अहो, तो अवॉर्ड जर मिळाला नाही तर माझी आई हिच्या हातात माझा हातच देणार नाही. पण संबंध काय आहे? तुम्हाला सगळं विस्कटून सांगितलं पाहिजे, सगळं विस्कटून सांगावं लागतं. अहो, माझी आई तुम्हाला माहित नाही, माझी आई वेडी. हो, माझी आई वेडी. तुमच्याकडे बघून वाटतं ते का ना खरेदी. माझी आई सांस्कृतिक कला दर्पणच्या अवॉर्डची वेडी आहे. गेली 26 वर्ष ती हा कार्यक्रम बघतीये. तिची एकच इच्छा आहे, या रंगमंचावर येऊन तो अवॉर्ड घ्यावा. लय जबराट कलाकार आहे ती, आमच्यापेक्षा मोठी कलाकार. सार्वजनिक नळावर भांडण करणार तिचा कोणी हात धरत नाही, अशी भांडती की जवळ कोणी येत नाही. लय जबराट आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना अशा शिव्या देती की तिच्या ते नांदायलाच लागत नाही. त्याच्यामुळे 10 वर्ष झाले माझा बापच घरी येत नाही. मग अहो, घरात ती सन मराठी शिवाय काहीच पाहत नाही. का हो का? त्याच्यावरच जबरदस्त सिरियल चालू आहेत, कार्यक्रम हे दर्जेदार आहे एकदम. हा, म्हणून इथे येणार होते अवॉर्ड घ्यायला, पण काय झालं? अवॉर्ड नेऊन दाखवल कुणाला? तिच्या धाकानं सगळी चाळ गायब झाली. मग काय करणार? हो ना, आणि त्यामुळे तिचं या स्टेजवर यायचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. पण लगेचच तिने दुसरं स्वप्न बघितलं. ते कोणतं? हेच की ती सून करेल तर सांस्कृतिक कलादर्पण अवॉर्ड असलेली. काही स्टॅच्यू आहे. पण तुमचा आहे ना हा निर्णय जरा चुकलाच. ए, कुपोषण झालेल्या माकडिनीच्या पिला. अरे मरता मरता वाचलो. करा ना आमचं काहीतरी. होणार काहीतरी होणार. हे यांना कुठला अवॉर्ड द्यायचा रे? अतिप्रसंग अति उत्साही अवॉर्ड तुम्हाला देतो. साडवे सरांना सांगतो, मिळेलच तुम्हाला अवॉर्ड. वाट बघा. अवॉर्ड मिळणारी, लग्न होणारी, लय आनंदी. त्याच्या आधी ते सगळं अवॉर्ड मिळाल्यानंतर काय बोलते? अवॉर्ड मिळेल तेव्हा मिळेल, आधी पेमेंट करून